हॅलो 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 इको बंद केलाच पूर्ण चाल म्हणण्यापुरती तेवढं आवाज हॅलो हॅलो तुम्ही पुढे सर का ना अजून सर का सर का पुढे सर थोडे थोडे पुढे सर का आहेत तिथून थोडं ऍडजस्ट करा थोडे करा आणि मग बंद करा दरवाजा तो असं करा पाहिजे तर सर का थोडे पुढे सरकून घ्या अर्धक्षण घडता संताची संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताच्या संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताच्या संगती तेने होय शांती महत्पाप तेने होय शांती महत्पाप संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई तेने होय शांती मत पापा तेने होय शांती मत पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनिका प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनिक अनिक
घालू नको घालू नको टाळीवर रोशन करा. Vittala, Vittala, Vittala.
महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला हरदक्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत्पापा. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विनवणी पायापाशी. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरण, 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 तुमच्या लागलो निज चरण. सेवेला सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. सेवेला सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. हेच राहू द्यायचं हार्मोनियम प्लेस. याचा आवाज थोडंसं वाढणं अपेक्षित आहे. सहज बोललेलं ऐकू आलं पाहिजे. थोडं मोकळ्या मनाने होऊ द्या. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्मपैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा. आपण आपल्या जीवनामध्ये काय मिळवायचं ठरवलेलं आहे, ते कोणाकडून मिळवायचं आहे, त्याच्या समोर ही बाब मांडतात. विठ्ठला विठ्ठला गायलेल्या अभंगाची कमी द्या स्वर. अर्थपूजा मांडत असताना ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा संपन्न होते आहे, त्या निमित्ताचा वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, पण सुखद स्मृतीला पुनरावृत्ती दिली पाहिजे.
सुख म्हणजे काय? एकदा बरं वाटलेलं पुन्हा पुन्हा आठवणं म्हणजे सुख. आणि दुःख म्हणजे एकदा वाईट वाटलेलं परत परत आठवणं. विठ्ठला चाटीला लगेच बंद करायचं. चाटीतला इको काढून टाका. शेवटच्या थापेला दाबत चला, म्हणजे मग थांबत जाईल. काही परिचय द्यायला आवडतो आपल्याला. अपमान एकदाच झालेला असतो, त्याचं दुःख एकदाच होतं नाही, प्रत्येक वेळेला होतं. त्यांनी मला असा बोलावा का, हा त्याचा पहिला अभंग आहे. तो बोललेला एकदाच असतो, परंतु त्याचं दुःख मात्र पुन्हा 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 पुन्हा. जेवढ्या वेळेला तुम्ही त्याची स्मृती कराल, जेवढ्या वेळेला आठवण काढाल, तेवढ्या वेळेला त्याचं दुःख आहे हे थोडंसं कमी करा. ते परत शिटी देऊ लागला आता. बर, पुन्हा पुन्हा आठवण काढल्यावर त्रास वाढणार. विठ्ठला विठ्ठला संतोष भाऊ, आपण 100व्या वर्षाकडे निघालो आहोत. हमिंग करू लागलं ते आता. सिटी जनरेट झाली आणि हमिंग होऊ लागलं. थोडा वेळ फक्त व्यवस्थित द्या, पुढे होईल. एक जण ज्योतिषाकडे गेला, त्याला हात दाखवला. हात दाखवतो आणि तो फिरवतो. त्याने विचारलं काय परिस्थिती आहे? तो म्हणाला 6 महिने तुम्हाला फार त्रास आहे. त्याने विचारलं, म्हणे मग 6 महिन्यानंतर परिस्थिती बदलणार आहे का? म्हणे नाही नाही, तुम्हाला सवय होणार आहे. विठ्ठल आपल्या वडघर गावचा हा उत्सव आहे. त्याचे हे 98वं वर्ष आहे. श्रोते हो, माझ्या अंदाजाने ज्यांनी सप्ताह सुरू केला ते आज इथं नाही आहेत, आणि आज इथं आहेत ते सप्ताह सुरू करायला नव्हते. बरोबर ना? जे कोणी असतील ते भाग्यवान समजूया, किंवा ते आपण पाहू शकतो म्हणून आपण भाग्यवान समजूया. इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. वडघरला यायला बरं का वाटतं त्याची कारणं ऐका, आणि तीच कारणं सांगायची असतात. ऐका कोणती बरं का वाटतं त्याची. एरवी आम्ही कीर्तनाला जातो, मंदिर खूप मोठी असतात आणि लोक फार थोडी असतात. वडघर याला अपवाद आहे. मंदिर मोठं आहे, पण तरी त्यासाठी कीर्तनाला येणारी लोक मात्र त्याहून संख्येने मोठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता ते असं आहे की 2 वर्षापूर्वी मी फक्त तुम्हाला मंडप वाढवायला सांगितला होता, पण आता माझं म्हणणं आहे की तुम्ही आता मंदिरच वाढवणं गरजेचं आहे. टाळ्या म्हणजे आता आज तुरळक पाऊस पडला तशा पडल्या काय? ह्या तुरळक म्हणजे थोडा थोडा. विठ्ठला विठ्ठला. कारण एका पत्रकारांनी बातमी छापली होती, टिटवाळ्याला चतुर्थीला भाविकांची तुरळक गर्दी. असू द्या, हा तुरळक लोकांसाठीचा विषय आहे. मला असं वाटतं की आता तुम्ही मांडव वगैरे नवीन बनवायच्या भानगडीत पडूच नका. तुम्ही 100वा सप्ताच नव्या मंदिरात करावा. नव्या मंदिरात का? वडघर गावात प्रत्येकाचा बंगला देवानी मोठा करून दिलाय. मग देवानी तुमचे बंगले मोठे करून दिलेत, त्यामुळे आता तुम्ही मिळून देवाचा बंगला मोठा केला पाहिजे, आणि त्याचं विस्तारित रूप शतक महोत्सव त्या पद्धतीने झाला पाहिजे, ज्याने यात आपल्या ज्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत. म्हणजे आता इथं प्रत्येकाला हवा आहे, पण हवाच नाहीये. मग तेव्हा आपल्याला खिडक्या मोठ्या ठेवता येतील. माझं तर वडगरकरांचा अंदाज घेऊन मी बोलतो की तुम्हाला त्यावेळेला खिडक्या उघडल्या नाही तरी पण तुम्हाला गरम होणार नाही. काय एसी पाहिजे म्हणतात ते. विठ्ठला
तुम्ही सगळे एसीत झोपता, मग इथं आल्यावर देव तुमचा घाम नाही काढणार? कधी विचार केला का बाबा भोले बाबाला आपण एसीत ठेवायला पाहिजे? आपल्या सगळ्या एस्या त्याच्यामुळं गार आहेत, नाही तर त्या गार होतील. आपली भावना असली पाहिजे. आणि महादेवाचं स्थान अत्यंत शीतळ असलं पाहिजे, कारण त्याने हलाहल प्यायला येतो. त्यामुळं महादेवाला देण्याच्या सगळ्या वस्तू गार आहेत. मी सांगतो, फक्त तुम्ही गार राहू नका. पहिलं, तो राहायला कुठं आहे? हिमालयात, कैलास पर्वतावर, माउंट कैलाश. ते काय होतं, आपण जवळचा ऍड्रेस टाकतो विठ्ठल, तिथं कोणी जात नाही, इथं कोणी गेल्याशिवाय राहत नाही. ऍड्रेस सुद्धा कसे आहेत? महादेवाचे दोन पत्ते, एक स्मशान आणि दुसरा कैलाश. एका ठिकाणी कुणीच जात नाही, अजून कोणी कैलास चढला नाही. असं म्हणतात माउंट एव्हरेस्ट त्याच्यापेक्षा उंच आहे, 8,848 मीटर. आत्ता वाढला असेल तर काही माहित नाही, कारण दरवर्षी प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाढ होत असते. विठ्ठल जाऊ दे, आपलं आहे तेवढंच समजूया आपण. मग आजही कोणी जर कैलास चढायला गेला तर त्याचं वय डायरेक्ट वाढतं, नख वाढतात, केस पिकतात, केस अंगावर येतात, मोठी होतात, असं काहीतरी होतं. तो कैलासला का थांबला? पर्वतावर का थांबला? हिमालयात का थांबला? कारण त्याने हलाहल प्यायल्याने तो इतका उष्ण झाला होता की त्याला तो उष्मा कमी करण्याची साधना अवलंबावी लागली. म्हणून राहायला कुठं गेला? हिमालयात. ऍक्च्युली तिथं जाणं त्याच्या सोशल प्रेस्टिजचा प्रॉब्लेम करणार होतं. का? सासूरवाडीला जाऊन राहिला असं लोक बोलले असते, बोलले पण असतील, आपला काय भरोसा. कारण पार्वती माता कोणाची मुलगी आहे? हिमालय. आणि आईचं नाव घ्या बघून असेल ते, आम्ही आपला श्रावण महिना धरू फक्त. मेना आणि हिमालय हे पार्वतीच्या आई वडिलांचं नाव आहे. पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव पार्वती. उत्तराखंड मध्ये डेहराडूनच्या समोर एक हिल स्टेशन आहे, त्याला पहाडो की राणी म्हणतात. यमुनोत्रीला जाताना लागतं मसुरी. त्या मसुरीमध्ये एक डॉक्टर शुक्ल म्हणून आहे, त्याने पार्वती मातेचं तिथलं रूप, त्याचं चित्र करून जगभर प्रसिद्ध केलंय. कारण ती जर पर्वतातली असेल तर तिची राहणी, तिची पद्धत, तिची वेशभूषा, तिचे दागिने सुद्धा पर्वतीय प्रदेशातले. म्हणजे माता पार्वती ही पहाडातली आहे, पर्वतातली आहे, म्हणून पार्वती. राहायला हिमालयात गेले म्हणजे थंड वाटावं म्हणून. अजून डोक्यावर काय धारण केलंय? बोला. चंद्र धारण केलाय. चंद्र कसा आहे? शीतल, थंड. ऐका, म्हणजे एवढं थंड ऐकताना गरमीत जरा आधार वाटेल तुम्हाला, कारण कुठं कशा आठवणी काढाव्यात मला कळतं. विठ्ठल तो चंद्र इतका थंड, इतका थंड. महाराज, ज्या दिवशी ढग नसतील त्या दिवशी आपल्याला गारवा जास्त जाणवतो ना, म्हणून चंद्र धारण केला, गरम होतंय म्हणून. एवढ्यात नाही थांबलं तर गंगा जटेत घेतली. गंगाजल कसं आहे? हरिद्वारला एक बुडी मारून या. किती जण जाऊन आले हरिद्वारला? हात वर करा बघू. आम्ही हरिद्वारला जाऊन आलो. म्हणजे न गेलेल्या भाग्यवंतांचा मला परिचय होईल. बाबांनो, तुम्ही काय ठरवलंय? सगळीच कामं हाडांवर नका ठेवू. विठ्ठला हरिद्वारच्या गंगेत फक्त एक बुडी मारायची, मिनिटभर बाहेर यायचं नाही. काय होईल? बाहेरच यायचं नाही. ग्लासात पाणी घेतलं तर बाहेरून त्याला मॉइश्चर लागतं ना, इतकं ते थंड जल आहे. ते धारण केलं गार वाटावं म्हणून. किती गोष्टी झाल्या? पर्वत, चंद्र, गंगाजल. अजून त्याला पण पान कसलं वाहतो? बेलाचं. ज्याला उन्हाचा फारच त्रास होतो किंवा ज्याला ऊन सहन होत नाही त्याने बिल्वदलाचं सेवन करावं. अगदी तेही नाही झालं तर त्या बेलाची जी फळं येतात
त्या फळाचा रस काढून प्राशन करावा. हरिद्वारला ते गाड्याच्या गाड्यात लागलेले असतात, हातगाड्या, बेलगिरी ज्यूस, तिकडे सगळे असे गिरीपुरी, त्यात हा पण विठ्ठला. असू द्या, एवढ्या थंड प्रदेशात राहणाऱ्या देवाला आपण एवढ्या गरमीत ठेवून बसलोय. असू द्या, ऐकून तरी देवाला बरं वाटेल की माझा कोणी विचार तरी केला. नाहीतर मी पण चिंचोटी रस्त्यासारखा दुर्लक्षितच काय विठ्ठला. आम्ही असतो तर झालं असतं. काय नाही, वराती मागून घोडे, काय अर्थच नाही त्याला. करणारा करायच्या वेळेला करतोच, जाऊ द्या. म्हणजे असा हा उत्सव आपण करत आहात. आणि महादेवाने आपल्याला दिलेला श्रावण महिन्यातला पवित्र काळ त्याने दिला तेव्हा श्रावण होता. त्या श्रावण मासाचा तुम्ही सप्ताह श्रवण मास केला. तुम्ही ऐकलं, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही ऐकणार आहात. या श्रवणाने आपलं जीवन जे आपण जगतो आहोत त्याच्यापेक्षा आणखी चांगलं जगता येईल. ही व्यवस्था करायला येणं म्हणजे कीर्तन ऐकायला येणं आहे. लक्षात घ्या, घर म्हणजे ठिकाण, गृह. तसं तुमचं घर काय आहे? वड विठ्ठला. जगामध्ये जेवढी झाडं आहेत ना वडघरकरांनो, ऐका, सगळ्या झाडांमधलं दीर्घायुषी झाड असेल तर वड. 98 वर्षाचा आहे आता वड. असं म्हणतात प्रलयात कोणतंही झाड कोसळतं पण वडगर नाही कोसळत, म्हणजे वडाचं झाड नाही कोसळत, वड टिकून राहतो. आणखी ऐका, स्वाध्याय परिवारामध्ये पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी काही स्तोत्रपाठ करायला दिली होती. त्याच्यामध्ये गोविंद दामोदर स्तोत्र दिलंय. बोला. करारविंदेन रविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य फुटेशयान बालं मुकुंदं मनसा स्मरामि. किती छान वाटलं. असा स्वाध्याय असावा, त्याने आपली बैठक मजबूत होईल. विठ्ठला. या श्लोकामध्ये एका झाडाचा उल्लेख आहे. कोणत्या? या श्लोकाचा अर्थ माहिती आहे का आपल्याला? काही का असे ना, म्हणतोय आपण ना, हे काय कमी आहे का? अर्थाचं बघू नंतर काय असेल ते. एक जण म्हणाला दर्शन म्हात्रे श्रावण म्हात्रे कुठं राहतात? म्हटलं डोंबिवलीला. आता गणपती जवळ आलाय, माझी विनंती आहे आरत्या म्हणताना बघून म्हणत जा. एक जण म्हणाला फळीवर वंदना, म्हटलं खाली उतरव, वंदना पडेल. फळीवर ठेवली होती. त्या श्लोकाचा अर्थ असा होतो, करारविंदेन पदारविंदम. अरविंद म्हणजे कमळ, कर म्हणजे हात. मग करारविंदेन म्हणजे हस्तकमलानी काय केलं कृष्णाने? हात काय? करारविंदेन पदारविंदम. पद म्हणजे पाय. देवाने आपल्या हातात काय धरला? आपला पाय धरला. आणि काय केलं? मुखारविंदे विनिवेशयंतम. विनिवेश म्हणजे प्रवेश. आपल्या हाताने करकमलाने चरणकमळ धरले आणि मुखकमळात घातले. कृष्ण अंगठा चोखायला लागला. त्याचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. जेव्हा सत्य आहे, प्रलय काळ जेव्हा ओढवला त्यावेळेला मार्कंडेयाला कृष्ण परमात्म्याने जे दर्शन दिलं त्या दर्शनाचा हा श्लोक आहे. काय होतं तेव्हा? सगळं बुडालं होतं आणि एक वडाचं पान तरंगत आलं होतं. त्या वडाच्या पानावर झोपलेला कृष्ण आपल्या हातात आपला पाय धरून पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होता. त्या कृष्णाला मी प्रणाम करतो. त्यावेळेला ते पान कृष्णाने झोपण्यासाठी वडघरचं वापरलं. विठ्ठला. वटस्य, वडाचं इतकं महत्व आहे. अजून आहे का? ते खूप काळ टिकतं म्हणून वड. दुसरं, मागची पौर्णिमा म्हणजे त्याच्या मागची पौर्णिमा पण वाटून घेतल्यात. कोणाला वाटू नये म्हणून, म्हणून वाटून ये. काय? एक पौर्णिमा गेली ज्येष्ठ,
वाटल्यात पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा तुमची, त्याच्यानंतर आमची, आता परत तुमची. विठ्ठल त्या ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात. वडघर लावत ना आपण, कशाला फेरे घालतात? वडघरला फेरे, वडाला फेरे घालतो आपण कशासाठी? काय सांगतो त्या वडाला त्या वेळेला? खरोखर सांगा मला, काय? हाच पती जन्मोजन्मी मिळावा. निदान त्या दिवशी तरी म्हणतात की नाही? नाही तर एरवी इथं भेटले विठ्ठला. म्हणजे एखाद्या गोष्टीला काय म्हणता येत त्याला आपण? इटर्निटी, शाश्वतता, दीर्घकाळ, बिग बॉन्डिंग, मोठा संबंध ज्याचा असतो त्याला वड म्हणतात. हाच पती मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावा अशी अपेक्षा ज्या वृक्षाजवळ करता येते त्या झाडाला कोणतं झाड म्हणतात? वडाचं झाड. त्याच्यामुळे मला वाटतं ही एकादशी किती वर्षापासून मी करतोय मलाच माहित नाही बरं का. विठ्ठला विठ्ठला. तुमची कशी काय उकली ती कळतच नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे एखादा करार, एखादं बॉन्डिंग, एखादं ॲग्रीमेंट लॉंग लाईफ असण्यासाठी ते कुठलं पाहिजे? वडाचं पाहिजे. त्याला काय म्हणतात? वडघर. 2. अजून यात एक विचार असा आहे महाराज, सगळ्या संतांनी ज्या झाडावर प्रेम केलंय ते झाड वडाचं आहे. वडाच्या झाडाखालीच बोलतोय मी, तो पण ऐकतोय. वडाच्या झाडावर सगळ्यांनी प्रेम केलंय. कोणी केलं सांगतो ना तुम्हाला. कबीर महाराजांचा जन्म वडाखाली झालाय. त्यामुळे कबीर जयंती वटपौर्णिमेच्या दिवशी येते. कॅलेंडरवर वाचून बघा. कॅलेंडर फक्त सिलेंडर साठी लिहू नका. सिलेंडर बदला जरा. विठ्ठला. कबीर महाराजांचं प्रेम वडाच्या झाडावर आहे. कबीर महाराजांना वडाचं झाड अत्यंत आवडतं. जगामध्ये पहिली भागवत कथा झाली शुकदेवानी सांगितली आणि ऐकली कोणी? परीक्षितीने. ही पहिली भागवत कथा उत्तर प्रदेशात मुझफ्फर, म्हणजे आता बदलायचं आहे नाव, त्या जिल्ह्यात मोरणा नावाच्या प्रांतात गंगेचाच एक ओघ असलेली गोमती नावाची नदी, तिच्या तीरावर शुकतीर्थ नावाचे एक गाव आहे. त्या शुकतालला ते वडाचं झाड अजून आहे. 129 वर्षे जगलेल्या स्वामी कल्याणदेव महाराजांनी 3 शती पाहिली. त्यांनी 3 सेंचुरीज, 18, 19, 20 अशा 3 शतकांचे ते द्रष्टे. त्यांनी ते वडाचं झाड आणि ती जागा शोधून पाहिली. आम्हाला आयुष्यातली पहिली भागवत कथा तिथं करण्याचा योग आला. विठ्ठला. आणखी अलीकडे सांगतो तुम्हाला, भिवू नकोस. कोणाचं म्हणणं आहे हे? अक्कलकोट स्वामी. अक्कलकोट स्वामी हा शब्द आमचा आहे. त्या गावात गेल्यावर अक्कलकोट स्वामी नाव नाही त्यांचं, वटवृक्ष स्वामी. विठ्ठला. स्वामी समर्थांचं प्रागट्य कोणत्या वृक्षाखाली आहे? वडाच्या झाडाखाली आहे. एवढं आवडणारं हे वडाचं आवडीचं गाव आहे ना. त्या वडघरमध्ये हा संपन्न होणारा श्रावणातला उत्सव, त्यातली श्रावण शुद्धातली एकादशी. महिनाभर जवळपास बरीच माणसं व्रतस्थ असतात. श्रावण महिन्यात शुद्धच असतात. आपली तीच एकादशी आहे. त्यातली ही जागराची कीर्तन सेवा आहे. अभंग शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचं महिमान हे इतकं अगाध आहे, इतकं अद्भुत आहे की संप्रदायावर सगळ्यात ऋण सगळ्यांचेच आहेत हो, पण सगळ्यात मोठा ऋण जर कोणाचं असतील, मोठे ऋण, तर ते नाथांचे आहे. सोपं बोलू, जर तेव्हा नाथ नसते तर आपण आता अनाथ असतो. विठ्ठला. सांगतो तुम्हाला, घराचा कुठलाही भाग कमजोर झाला तरी चालतो, पण घराचा कॉलम कमजोर झाला तर चालतो? लोक काय म्हणतात?
खांब डळमळलाय, घर कधीही कोसळू शकत. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, 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 खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला संत संतच आहे तो, पण नाथ महाराज सर्व संतांमध्ये थोडे निराळे. कसे निराळे? आपल्या संतांचा कालखंड दोन प्रकारात मोडला जातो, ज्ञानबा आणि तुकाराम. हे भजन नाही, हा नुसता मंत्र नाही, ही आपली चाकोरी आहे. ज्ञानबा तुकाराम एक कालखंड आहे ज्ञानोबारायांचा, दुसरा तुकाराम महाराजांचा. पण या दोन्हीच्या मधला खूप काळ रिकामा जातोय. त्या रिकाम्या काळामध्ये ज्यांनी हे सांभाळलं ते एकनाथ महाराज आहेत. अजून ऐका, ज्ञानोबाराय काम करतात त्यावेळेला खूप जण आहेत. मेळविली मांदी वैष्णवांची, खूप चांगले लोक एकत्र येत आहेत आणि काम करतायत. ही गोष्ट फार मोठी आहे. चांगली मंडळी एकत्र आली की काम चांगलं होतं की नाही? मग भंडारा मंदिराजवळच भेटतो विठाला. मी मगाशी पाहिलं, आज एकादशीचा फराळ सगळ्यांनी इथंच घेतला. हा बदल किती छान आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का पूर्वी मला वाटतं गावात ती भावना चांगलीच आहे, ती भावना चांगलीच आहे की आपल्या घरी संत आले पाहिजेत. पण लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी सेवा कोणती? आपल्याला बरं वाटतं याने कोणाला त्रास होणार नाही, ही मोठी सेवा. त्याची सेवा करायची, त्याला त्रास होता कामा नये. मग त्यामुळं मग आमच्या गल्लीत चला, तिकडं आणखी त्या बाजूला या पाड्यावर चला. त्यापेक्षा हरिपाठ झाल्या. आणि खरं सांगू का, हरिपाठ ही गोष्ट अशी आहे का त्याचा जय विठ्ठल झाल्यावर लगेच हरिराम झालं पाहिजे. इतकी भूक लागलेली असते तेव्हा. उलट हरिपाठ झाल्यानंतर जेवायला बसल्यावर, वाढून झाल्यावर जर कोणी हरिराम म्हणायला सुरुवात केली तर त्याच्याकडे लई प्रेमाने पाहतात. याला काय आताच सुचला होता का विठाला? हे झालं एक. पण ह्याच्यात अजून एक दुसरं आहे. कोणतं? त्यांच्या आम्ही जापत नाही, झाली त्याची पंगत गेली. त्याच्यापेक्षा इथं जेवलं म्हणजे आम्ही देवाचा. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. मी माहिती काढली, म्हटलं हे कधीपासून? ते म्हणजे 4 पंक्ती अशा झाल्या. आता बाकीचे 3 कोणाची वाट पाहता? विठाला. सगळे एकत्र आले. मी तर म्हणतो तुम्ही आता असा नियम करायला पाहिजे. एकदा तुम्ही प्रवचन असतं ना आपल्याकडं, संध्याकाळचं भजन वगैरे, हरिपाठ, त्या हरिपाठाला आल्यावर कीर्तन झाल्याशिवाय घरी जायचंच नाही. का? जर भोजनच इथं आहे तर मग घरी जायचं कामच काय? त्यापेक्षा इथं प्रसाद घ्या, इथं भजन करा. कीर्तनाची जागा पण लवकर भेटेल विठ्ठला. घरी गेले म्हणजे इथे यायला लेट होणार. आणि उशिरा जेव्हा सगळ्यांचा उद्धार करीत माणूस येतो ना, तेव्हा त्याच्याकडे बागची माणसं फार प्रेमाने पाहतात. तो तिकडून सांगतो पुढं, त्याच्याकडे इतक्या प्रेमाने पाहिलं जातं. हे असं होणार नाही. एकत्र आल्यावर चांगलं काहीतरी होतं. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना एकत्र केलं. ते काम त्या काळात चाललं. तुकोबारायांच्या काळात ही कितीतरी संत मंडळी होती. स्वतः तुकोबारायांचे 14 टाळकरी हे 14 संतच आहेत. पण एकाकी लढावं लागलं ते एकनाथ महाराजांना. काळ प्रतिकूल होता, म्हणजे त्यांचं काम फार कठीण. भारतात मॅच जिंकणं सोपं. विठ्ठला 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 विठ्ठला
वाटलं त्या बॉलरच्या नावात ता शब्द वाढवावा. तू सिराज नाही, तू सिरताज आहे विठ्ठला. आणि जगातल्या सगळ्या क्रिकेटपटूंना एक मोठा आदर्श त्यांनी आज घालून दिला. का? मॅन ऑफ दी मॅच मिळाल्यानंतर मिळणाऱ्या दारूच्या बाटलीला हात लावला नाही विठ्ठला. म्हणजे त्याला शॅम्पियन म्हणतात, तिकडे मिळतं. पण चॅम्पियन आहे, शॅम्पियन नाही. निर्व्यसनी होण्याचा किती मोठा सल्ला आहे हे बाकीच्यांनी शिकलं पाहिजे. ते खेळाडू आपल्याला रमी खेळायला सांगतात, मंत्री लोक पण त्याचा डेमो देतात विठ्ठला. आता खातं बदललंय पण परत विषय खेळण्याचाच आहे विठ्ठला. असू द्या, माणिक मोत्याने असं करू नये. मला काय म्हणायचंय ते आपण ऐका, की तो काळ कठीण आहे, एकट्याला लढावं लागलं. पुढे आपल्या वाङ्मयीन संपदा जितकी आहे त्या सगळ्या संपदेत सगळ्यात जास्त वाङ्मय नाथांचं आहे, सगळ्यात जास्त. अजून ऐका, आपण आत्ता जी ज्ञानेश्वरी वाचतो ही कोणी लिहिली आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. पण आपण आता वाचतो ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांच्या हातची नाही, नाथ महाराजांच्या हातची आहे. कारण त्या ग्रंथातले काही शब्द अबद्ध झाले, त्या ग्रंथाचा काही लोकांनी चुकीचा वापर केला. म्हणजे त्यातल्या काही ओव्या किमयागारीसाठी वापरल्या जाऊ लागल्या. त्या ओव्यांमधला असा अर्थ काढला की आपल्याला सोनं बनवता येतं, म्हणून ज्ञानेश्वरीचा वापर सोनं बनवण्यासाठी होऊ लागला. ज्याने जीवनाचं सोनं होणार आहे त्याच्यापासून सोनं काय बनवायचं विठ्ठला. ती ज्ञानेश्वरी नाथांनी प्रतिशुद्ध केलेली आहे. म्हणजे आपण आता वाचतो ती ज्ञानेश्वरी माऊलीची नाही, तसं कोणाची आहे? नाथ महाराजांची आहे. आणखी सोपं बोलू श्रोते हो, नाथ महाराजांसारखा संत नाही का? अत्यंत निरभिमानी पात्र आहे नाथ महाराज. कारण सर्वसाधारण नसला तरी प्रत्येक माणसाच्या ठिकाणी 3 प्रकारचा अहंकार जाणवतो. कुळाचा, श्रीमंतीचा, नाहीतर ज्ञानाचा. कोणता तरी अहंकार असतोच. नाथांच्या ठिकाणी 3 गोष्टी होत्या आणि त्यातला कोणताच अहंकार नव्हता. नाथांकडे कुळ उच्च होतं पण कुळाचा अहंकार नाही. म्हणून तर अंतेजाचं त्या तापलेल्या वाळूत नाचणारं ते पोरग पाय पोळतायत त्याला उचलून कडेवर घेतलं आणि त्याच्या आळीत नेऊन सोडलं. तिथं म्हटलं का मी मोठा ब्राह्मण आहे आणि मी कशाला कोणाजवळ जाऊ? उच्च कुळात आहेत पण त्याचा अभिमान नाही. आणि बऱ्याचदा उच्च कुळासोबत अभिमान हा फ्री मध्ये येतो. तुकाराम महाराज उगाच म्हणाले नाही, देवा बरा झाला कुणब्याच्या पोटी जन्माला आलोय, बरा देवा कुणबी केलो, नाही तो दंभे असतो मेलो. जर मी नसतो ना, वेगळ्या उच्च वर्णाचा असतो तर ढोंग करून राहिलो असतो. नाथांना सुद्धा त्यांच्या उच्च कुळाबद्दल काही बोलावंसं वाटलंय. त्यांचं प्रमाण आहे, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान. विठ्ठला नाथ महाराज म्हणतात आम्ही ब्राह्मण आहोत पण आमचे काही रविवारी गडबड करतात. विठ्ठला जाऊ दे, आता ते त्यांचं पाहून घेतील. मी आपलं प्रमाण वाचलंय, ऐका. पुढे नाथ महाराज उच्च कुळातले आणि उच्च कुळाचा अहंकार असतो. गावात सुद्धा एका जातीत सुद्धा भेद असतो. प्रत्येक गावात एक घर असतं बघा. इतर लोक म्हणतात मोठ्या घरात जायचं आहे, तरी बरं एका कवीने काम काढून ठेवलं त्याचं पोकळवाशी. विठ्ठला प्रमाण सांगायची गरज नाही, प्रमाणाच्या बाहेर माहिती आहे तुम्हाला. ऐका, कुळ उच्च आहे पण त्याचा अभिमान आहे नाही. मी सामान्य आहे म्हणून मी राहतो. वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे. कुळ उच्च आहे, कुळाचा अभिमान नाही. श्रीमंती इतकी आहे, किती? देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि तिथं पुरणपोळी खायला मिळते म्हणून गावबा तिथं आले होते. पूर्वी श्रीमंती आपल्याजवळ किती आहे याच्यावरून नाही, आपण देवाला किती दिले त्याच्यावरून मोजली जायची. विठ्ठला मला इतकंच म्हणायचंय,
आपल्याकडे जर 50 तोळे सोनं असेल तर देवाला 5 ग्रॅमचं मनी तर खरं विठ्ठल. इतकी श्रीमंती आहे कोणाकडे? नाथांकडे. नाथांकडे श्रीमंती आहे, पण श्रीमंतीचा अभिमान नाही. ज्ञान किती आहे? श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर नाथांनी टीका लिहिली आहे. त्याला एकनाथी भागवत म्हणतात. मग कळेल आपल्याला नाथ महाराज किती ज्ञानी होते. पण त्या ज्ञानाचा अभिमान नाही. कशावरून? ही सगळी कीर्तनं नाथांनी मराठी भाषेत केली आहेत. त्याच्यावरून त्यांचा मुलगा रुसून काशीला गेला. ते म्हणाले, बाबा तुम्ही कीर्तन मराठीत करता, प्राकृतात करता, तुम्हाला काही समजतं का? असं केल्याने सगळ्यांना सगळं समजतं. विठ्ठल. आणि आपण असं बोललं पाहिजे की कोणाला काही समजलंच नाही पाहिजे आणि काहीच समजलं नाही हे पण समजलं नाही पाहिजे. समजलं? नाथ महाराज म्हणतात, माझे भोळे भाबडे लोक आहेत, माझे भाविक लोक आहेत, यांना यांच्या जीवनाचा मतितार्थ कळला पाहिजे. यांना साध्या ज्या भाषेत कळेल त्या भाषेत. मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला दादला नको. देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. मला देवाला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. वा वा, धन्यवाद धन्यवाद. मला म्हणायचं काय, इतक्या सोप्या भाषेत, इतक्या लोकसंवादात नाथ महाराज बोललेत. नाथांचे आपल्यावर फार ऋण आहेत. जरा आणखी सोपं बोलू. सगळ्यांच्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला, पण नाथांच्या बाबतीत ऋणाशी मोठा संबंध. सगळ्यांवर, हो सगळ्यांवर. किती मोठं महिमान असेल नाथांचं मी सांगतो आपल्याला. एक ब्राह्मण द्वारकेला जाऊन अनुष्ठानाला बसला. फिरायला नव्हता गेला, तो अनुष्ठानाला गेला होता. त्यांचं फिरणं सुद्धा अनुष्ठान आहे. विठ्ठल. अनुष्ठान म्हणजे देवासाठी देवाकडे जाणे. आता आपण पंढरपूरला जातो का नाही? एक आजीच तिकडून ना डस्टबिन घेऊन आली. डस्टबिन. पंढरपूरला जाम भारी. म्हटलं, बाई तू पंढरपूरचा कचरा केलास. विठ्ठल. तो आलाय प्रेम द्यायला आणि हे आणतात कचरा. काय आणावं कुठून हे कळलं पाहिजे ना. देवाकडे जाताना देवा करताच जाण्याचा प्रयत्न करा. आपण माळ जप केली की नाही? पंढरपुरात जाऊन नगर प्रदक्षिणा केली की नाही? कीर्तन ऐकलं का नाही? आपण सत्संग केला की नाही? चंद्रभागा स्नान केलं का नाही? का 20 रुपयात गरम पाण्याची बादली? चंद्रभागा काय बादली असती का? विठ्ठल. तीर्थाला गेल्यानंतर काळजी. काही ना सांगावं लागतं, तीर्थाला गेला तीर्थ घ्याल. असू द्या. द्वारकेला अनुष्ठानाला बसला. त्या ब्राह्मणाचं नाव मदनराय शर्मा. 12 वर्षे बसावं लागलं अनुष्ठानाला. हे 12 वर्षे म्हणजे काय? तपपूर्ती लिहितो ना आपण. कोणताही नियम स्वीकारल्यावर 12 वर्षे चालवल्याशिवाय तो अंगी बाणत नसतो. म्हणून सप्ताह तपपूर्ती 16 करायचा असतो. त्याशिवाय ते पूर्ण होत नाही. हे फक्त आपलंच अध्यात्म सांगता असं नाही. आज सायन्सने हे मान्य केलंय. एखादा चेंज केल्यानंतर DNA चेंज व्हायला 12 वर्षे लागतात. विठ्ठला. 12 वर्षेपर्यंत तो नियम अखंड चालवावा. अखंड. किती वर्षे चालला पाहिजे?
12 वर्ष. एकदा 12 वर्ष झाली की मग पुढे भय नाही, तोपर्यंत चिंता राहू शकते. मदनराय शर्मा ब्राह्मण 12 वर्ष अनुष्ठानाला बसला, देव भेटली नाही, पण आईसाहेब रुक्मिणी स्वप्नात आल्या आणि त्यांनी सांगितलं, ओ इथं काय बसलात? म्हणे काय झालं? इथं तुम्हाला भगवंत मिळणार नाही. म्हणे का? त्याच्यासाठी मी बसलोय. ते म्हणाले 35 वर्ष होऊन गेली, देव द्वारकेत नाहीये. ते म्हणाले मग पत्ता कशाला टाकतो व्हिजिटिंग कार्डवर? मागं पण असं द्वारकेचा राणा विठ्ठल विठ्ठल. तिकडून इकडं राहायला आलेले लग्नाच्या पत्रिकेत दुसरा पत्ता टाकतात, ह मू. कळलं? ह मू म्हणजे हल्ली मुक्काम. जसं आपण टाकतो ना पत्रिकेत स्टँडर्ड टाइम, म्हणजे या वेळेत लग्न लागणारच नाही असं. आपल्या लोकांनी टाइम छापायचा बंद करा, असा टाइम आलेला आहे. आपल्या लोकांनी फक्त एवढंच लिहायचं, आज नक्की लग्न लागेल विठ्ठला. आणि याला जबाबदार कोणीच नाही. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा विठ्ठला. असू द्या, बरं आहे. मला काय म्हणायचं आहे ते आपण पहा. 35 वर्ष होऊन गेली, भगवंत इथं नाही. म्हणजे मग कुठे आहेत ते? महाराष्ट्र प्रांतामध्ये गोदावरीच्या तीरावर प्रतिष्ठान नावाचं गाव आहे. त्याचं आताचं नाव पैठण. तिथं एकनाथ नावाचे संत राहतात. त्यांच्या घरी माझा नवरा सध्या श्रीखंड्याचा वेश नाव रूप धारण करून त्यांच्या घरी पाणी भरतोय. आता तो काय उशीर लावतो? त्याने लगेच द्वारका सोडली आणि देवाच्या द्वारातून निघाला. बोलायला नको कोणी, द्वारका सोडलं. तिथून निघाले ते मजल दरमजल करत 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 गोमतीच्या तीरावरून गोदावरीच्या तीरावर आले. भगवंताला 36 वर्ष पूर्ण झाली होती. भगवान 3 रूपामध्ये सेवा करत होते. एकदा श्रोता बनून श्रवण केलं, एकदा कीर्तनामध्ये ध्रुपद गायलं आणि एकदा श्रीखंड्याचं रूप धारण करून नाथांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. असं काम चाललं होतं आणि दुपारच्या वेळेला धापा टाकत तो ब्राह्मण पैठणला पोहोचला. नाथ पूजा आवरत होते. आत निरोप गेला. बाहेर कोणीतरी अतिथी आलेले, त्यांना आत बोलवा. म्हणाले आदरातिथ्य होऊ द्या काहीतरी. नाही फार काहीतरी, पण बंगल्याला किती खर्च झाला हे सांगण्याच्या आधी पाणी प्यायला द्यावं विठ्ठल. सांगावं लागतं, रोज रोज किती त्रास तो आम्हाला, ऐका. मग नाथ त्याला म्हणतात घ्या ना पाणी, घ्या घ्या पाणी, पाणी घ्या. बरे झाले आज एकादशी आहे आणि वडघरकरांचीच पंगत आहे विठ्ठल. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा थाळ्यात जेवलोय विठ्ठल. मी अजिबात फराळ केला म्हणणार नाही, कारण त्याला फराळ म्हणणार कोण? फराळ शब्द फरार होता तिथून. संतोष भाऊ, आज मला ना नाथ मंदिराची आठवण झाली. भाऊरायांच्याकडे एकादशीला 11 पदार्थ असायचे. 11 पदार्थ. आज किती होते आपले? 22 पदार्थ होते. 22. विचार करा, जे फराळावर एवढा खर्च करतात ती लोक मंदिरावर किती खर्च करतील विठ्ठला. आता जर एखाद्याने देणगी डिक्लेअर करायला सुरुवात केली तर माझं कीर्तन बंद पडेल, असं आहे. म्हणून नको सध्या विठ्ठला. नाथ महाराज म्हणाले आज वडगरकरांची पंगत आहे, याच तुम्ही. आज तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. नाथ महाराज सांगतात तुम्ही सगळा सगळीकडे खाल्ला असेल, पण वडगरला जे लोणचं भेटतं ते तुला कुठेच भेटणार नाही देवा विठ्ठला. आपलं कुठलं मंदिर ते देवीचं? कालिका माता. कालिका माता. तिथं आम्ही आलो. जीवदानी माता, जीवदानी माता. म्हटलं काय लोणचं आहे? ते म्हणाले आणखी कधी बनवून पाहिजे का सांगा. आज असं करता करता ते म्हणतात तुमच्या आश्रमावर एकदा आम्हाला बोलवा, म्हणजे या सगळ्याचा डेमो आम्ही देतो विठ्ठला.
खाऊ घालणारी माणसं मला फार आवडतात. ऐका, नाथ महाराज म्हणाले आता जेवायचं तुम्ही. ते म्हणतात सेवकांनी सांगितलं जेवण सोडा, हा बाबा पाणी पण प्यायला तयार नाही. नाथ महाराज म्हणाले का पाणी पित नाही? ते म्हणाले पाणी काय पिता, तुमच्या घरी काम करणाऱ्या श्रीखंड्याला भेटल्याशिवाय मी पाणी सुद्धा पिणार नाही. नाथ महाराज म्हणतात तुम्ही आले कुठून? ते म्हणाले द्वारका. नाथ महाराज म्हणाले म्हणजे हे कावडीवाल्याची इतकी इमेज, इतकी वटच म्हणतात ना, द्वारकेतला माणूस याच्यासाठी भेटायला आणि काय म्हणतो त्याला भेटल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही. नाथ महाराज विचार करू लागले म्हणजे याचा अर्थ हस्ती बहुत बडी है. कारण खूप लांबचं मान्य झाल्याशिवाय जवळचं मान्य होत नाही. मला पहिले घाटावरच्या लोकांनी तारखा दिल्या, नाही तर रातीची कीर्तन करून जीव चालला होता विठ्ठला. आता याच्यात यांचा काय घाटा होता? ते म्हणतात ज्या अर्थी द्वारकेचा ब्राह्मण भेटायला त्या त्यार्थी हा सामान्य नाही. कुठं आहे म्हणे श्रीखंड्या शोधा. ऍक्च्युअली असं झालं होतं, जेव्हा तो ब्राह्मण पैठणच्या एरियात यायला निघाला ना त्याच वेळेला श्रीखंड्याचा बीपी हाय झाला, पल्स रेट वाढला. का? तो म्हणतो 36 वर्षे कशी मजेत चालली होती. का? कोणी ओळखतच नाही आपल्याला. श्रोतेहो, तुम्ही असा विचार करा, मग नाथांनी देव नाही का ओळखला? नाही ओळखला नाथांनी. कारण देवाकडे 3 प्रकारची माया असते, स्वमोहिका, स्वजनमोहिका आणि विमुख जनमोहिका. देव राक्षसांना भुलवतो त्याला विमुख जनमोहिका माया म्हणतात. म्हणून कालयवनाच्या हातात देव लागली नाही. स्वजनमोहिका म्हणजे देव भक्तांना भुलवतो. यशोदेला 2दा विश्वरूप दर्शन दिलं पण तरी विसर पडला आणि ती कृष्णाला लेकरूच मानते. ही कोणती माया? स्वजनमोहिका. आणि स्वमोहिका माया, सीतेच्या वियोगात रामप्रभू रडत होते, विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराजांनी आपल्याला ओळखलेलं नाही पण हा ओळखणारा आलाय आता. आणि नेहमी लक्षात ठेवा, माणूस गडबडीचं काम करायला अजिबात घाबरत नाही. तिथं कोणी ओळखीचं भेटतं का यालाच घाबरतो. कॉलेजची पोरं ओढू नये, पण जर सिगरेट ओढायला घेतली त्यांना सिगरेट ओढायची असते पण सिक्रेट ओढायची असते. आणि कोणी ओळखीचा दिसल्यानंतर मग पुढे किती धावपळ असते त्यांची पहा. पण मला म्हणायचं काय, चुकीचं काम करताना कोणी ओळखीचं भेटू नये. आणि ह्या गडबडीच्या व्यवहारात आपल्याला ओळखणारा आला. श्रीखंड्या गेला पळून. श्रीखंड्या पळून गेल्यानंतर नाथ महाराज म्हणतात अहो येईल, कुठं लांब गेला असेल. म्हणाले नाही, त्याला भेटल्याशिवाय मी पाणी सुद्धा पिणार नाही. अहो दुपारची वेळ जेवणाची टळून चालली, आता काय करावं? नाथ महाराज त्यांना समजावतायत, ऐकत नाहीत. ते म्हणाले त्याला बघणार तेव्हाच पाणी पिणार. नाथ महाराजांनी देवाच्या पुढ्यात जाऊन विनवणी केली. म्हणे काव हा श्रीखंड्या आता आणायचा कुठून? होता होता नाथांनी एक प्रश्न विचारला त्या ब्राह्मणाला. म्हणे काव तुम्ही द्वारकेहून इथं आलात आणि श्रीखंड्याला भेटल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही? हा श्रीखंड्या तुमचा लागतो कोण? आम्हाला कळेल, आम्हाला कळेल. हा श्रीखंड्या लागतो कोण? आम्हाला कळलं पाहिजे. का घड्याळ 10:15 बंद पडलंय विठ्ठला. त्याला पण एवढा इंटरेस्ट वाटेल असं वाटलं नव्हतं विठ्ठला. जाऊ द्या, कीर्तनात चांगल्या गोष्टी जर बंद पडत असतील तर आपल्यातल्या वाईट गोष्टी पण बंद पडल्या पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला. मग काय करायचं? हा आहे कोण ते सांगा, असा प्रश्न विचारल्यावर आतापर्यंत आवरून धरलेल्या भावनांचा बांध एकदम फुटला. आणि तो ब्राह्मण साश्रू नयनानी नाथांना म्हणू लागला, नाथ आपण जाणलं नाहीत, आपल्या घरी खांद्यावर कावड घेऊन गोदावरीचं पाणी ह्या रांजणात ओतणारा श्रीखंड्या हा कोणी सामान्य सेवक नाही, हा कोणी नोकर नाही, हा चाकर नाही महाराज. मग ब्रह्मांड नायक सर्व सर्वेश्वर भगवान श्रीहरी तुमच्या घरी पाणी वाहतो महाराज. हा पांडुरंग आहे, हा श्रीकृष्ण आहे. असं म्हटल्यानंतर नाथांना गैहुरून आलं. नेत्रातल्या अश्रूंचे बांध आवरलेले सुटले, मोकळा पाट वाहू लागला. नाथ महाराज देवाला कळवळून म्हणतात, भगवंता
अरे काया वाचा मनाने तुझं दास्यत्व करावं हा सेवकाचा धर्म आहे, आणि मी तुझ्याकडून सेवा घ्यावी हा केवढा अधर्म केला बरे. आपण प्रगट व्हा, आपण दर्शन द्या, मला क्षमा करा, मला क्षमा करा. देवाला तरी कुठं भक्ता वाचून राहावं तो हो. पांडुरंग अत्यंत वेगाने आले, नाथांच्या पुढ्यात प्रगट झाले. नाथांना आणि त्या ब्राह्मणाला कडकडून मिठी मारली. एवढं झाल्यावर नाथ महाराज म्हणाले ब्राह्मणाला, झालं तुझं समाधान? तो नाही 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 थांबा. म्हणाले काय? आयत्या वेळी सभेत उपस्थित होणारा विषय अध्यक्षांच्या परवानगीने. कोणता? मला आता हे रूप नाही बघायचं म्हणे. म्हणाले मग? जे रूप घेऊन पांडुरंग नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहतो, मला तेच रूप बघायचं, हे नको तुझं आता. त्या ब्राह्मणाच्या भावनांचा आदर करत भगवंताने कृष्णरूप टाकलं आणि खांद्यावर कावड घेऊन नाथांच्या घरी पाणी वाहिलं. ते रूप धारण करून तो श्रीहरी प्रगट होतो. मला म्हणायचं काय, आपल्याला देवाच्या घरी एक कावड पाणी टाकता आलं तर त्याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. सप्त्याला तुम्ही देणगी देता असं म्हणू नका. आजपासून असं म्हणा, देवानं माझी देणगी घेतली. विठ्ठला देवाची कृपा आहे, नाही तर आपल्या नोटा फक्त हळदीत उडवायलाच जन्माला आलेल्या आहेत. त्यातल्या इथं लागण्यासाठी भाग्य लागतं. देव ठरवतो तुझं लागलं पाहिजे, तुझं आलं पाहिजे, तुझं आलं पाहिजे. एक जण मला म्हणाला, यंदा आम्ही पंगत दिलीच नाही. म्हटलं थांब, दिली नाही नाही, पांडुरंगाने यंदा तुझी घेतली नाही. तुला तपास करावा लागेल, काय चूक झाली की माझ्याकडून सेवा का भगवंत घेत नाही, हा प्रश्न आहे. कीर्तनाला कुणी येऊन बसत नाही, आला तरी कुणी श्रवण करत नाही, श्रवण केलं तरी कुणी भजन करत नाही. आणि एवढं भजन केलं 98 वर्षे झाली तरी कुणी माळ घालत नाही. असं होतं विठ्ठला. तरी बरं, आता आम्हाला कीर्तनकारांना बोलायची जरा अडचण झाली आहे. विठ्ठला आता कसं आहे, इंजिन आलं म्हणजे डब्याचा लाभ होणारच आहे स्टेशनाला. मला म्हणायचं इतकं आहे की हे सगळं देव आमचं स्वीकारतो ना, मग देवाची थोडी सेवा आपल्याला घडावी यासाठी आपलं इतकं भाग्य लागतं. देवानं ज्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं, नाथांचं भाग्य काय असेल? कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती भावे वंदिताचे पाय, अनंत भक्ती भावे वंदिताचे पाय. कावडीने जागरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती तेजस्विता आणि चैतन्य एकत्र आल्यावर असं असतं. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. ल.रा. पांगारकर नावाचे एक लेखक झाले बरं का. त्यांनी सगळ्या संतांची चरित्र लिहिलीत. श्रोते हो, युद्धाला जायचं असेल ना तर तलवार पाजवून जायचं असतं, बरोबर. भांडण करायचं असेल तर शिव्याची संहिता घ्यायची असते. तसं कीर्तन ऐकायला यायचं असेल तर थोडी गाथा ज्ञानेश्वरी वाचून यायचं असतं. विठ्ठला त्यांनी असं वर्णन केलंय, ज्याच्या प्राप्तीसाठी जपी तपी लोकांनी शरीराची लाकडं केली, तो नाथांच्या घरी चंदनाची लाकडं घासायचा. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो, इतका अधिकार नाथांचा. नाथ महाराजांना दर्शन दिलं श्रीखंड्याने, कृष्णाने, आणि मग विचारलं, नाथ मी प्रसन्न आहे तुमच्यावर, जसे या ब्राह्मणावर कृपा केली तसं मला तुमच्यावर कृपा करायची, काय तुम्हाला देऊ ते सांगा. काही लोक ना मागणीत फार चतुर असतात, फार चतुर. म्हणजे सोपं सांगतो तुम्हाला, काय खावं हे जर आपल्याला कळत नसेल तर ज्याला कळतं त्याच्या बाजूला बसावं. विठ्ठला
मग आपल्याला मेहनतच नाही. तो करतो तसं करायचं, आपण काही बघायचंच नाही. काही लोक नको तिथे डेअरिंग टाकतात. आमच्या सोबत एक जण आला, आता ज्यातला आपल्याला कळत नाही त्या पदार्थाला हातच नाही लावायचा ना. त्या लोकांनी स्ट्रॉबेरी आणून ठेवली, यांनी कधी जन्मात पाहिली नव्हती. मग कोण कसं खातं ते बघून खायला पाहिजे ना. त्यांनी ती सोलून खाल्ली विठाला. मग आम्ही त्याला धुवून घेतला विठाला. आपल्याला कळत नाही ना, आपण त्याला विचारलं पाहिजे. तुम्हाला कळतं ना, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. आता लोणच्याचं कसं आम्ही तुम्हालाच विचारणार विठाला. मग तसं मंदिर कोणतं कसं बांधायचं ते आम्ही सांगणार विठाला. ज्याला ज्यातलं कळतं त्याने त्यातलं सांगावं. नाथांनी देवाला विचारलं, देवा तू विचारतो ना मला काय पाहिजे, काय मागायचंय, मागा असं म्हणतो ना, मला सांग. तुला जर मी विचारलं की तुला काय पाहिजे तर तू काय मागशील, तुला प्रिय काय? श्रीखंड्या अर्थात श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, नाथ महाराज या जगात माझ्या आवडीचा जर विचार केला, भक्ताहुनी देव आवडते काही, भक्ताहुनी देव आवडते काही, त्रिभुवने नाही आन तुझे, आन तुझे त्रिभुवने नाही आन तुझे, आन तुझे, त्रिभुवने नाही आन तुझे, आन तुझे, त्रिभुवने नाही आन तुझे, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवने नाही आन तुझे, त्रिभुवने नाही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवने नाही आन तुझे, त्रिभुवने नाही. माझ्या आवडीचा फक्त भक्त आहे. माधवो दिनवत्सला, माधव भक्तवत्सला, भक्तवत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात. देवाला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. मग तुला काय, तू काय मागणार? भगवान म्हणाले मला भक्तांचा सहवास आवडतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. श्रोते काय सांगू, संत किती जपली पाहिजेत, आपण किती जपली पाहिजेत, किती जपली पाहिजेत. नामदेवराय पुढं पुढं चालायचे तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पांडुरंग चालायचा. नामदेवरायने एक दिवस विचारलं, अरे काय माझ्या मागं मागं लागलंय? म्हणे नामदेवा तुझं पाऊल जिथं पडतं ना तिथं माझं पाऊल टाकतो मी. म्हणाले का? कारण तुझ्या पावलाची ती माती मला लागली म्हणजे मी पवित्र होईन म्हणून मी तुझ्या मागे चालतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, चरणीचे रज लागावया. एवढं देवाचं प्रेम भक्तावर आहे. पांडुरंग म्हणाला, कृष्ण म्हणाला मला फक्त संत आवडतात, त्या संतांचा सहवास आवडतो. मग तिथं काही पण काम करावं लागलं तरी चालेल. काही पण म्हणजे चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी, बाळणपणाची कामं फक्त त्यांच्या सोबत बरं वाटतं म्हणून त्यांनी ती केली. अर्जुन आणि कृष्णाच्या संवादाच्या ओव्या वाचा आपण, हृदय भरून येईल तुमचं आणि अर्जुनाच्या भाग्याचा हेवा वाटेल. ज्ञानोबाराय किती बहरीने वर्णन करतात. माऊली म्हणते या अर्जुनाने सांगावं कृष्णाला, जा बोलत नाही मी तुझ्याशी. कोणाला म्हणावं? कृष्णा. राम्यागडी नाही तो कृष्ण आहे. कृष्ण इंद्रादिकाई महाग भेटी, जो जन्मसहस्त्राची पाठी, हजारो जन्मात इंद्राला जो भेटत नाही तो आहे कृष्ण. आणि हा म्हणतो मी नाही तुझ्याशी बोलत. तो कोपे हा निवांत किसा आहे. कृष्णाने खाली मान घालून राहावं. ठीक आहे बाबा आता तू नाही बोलत तर आता मी तरी काय करू. तो रुसे हा बुझावीतच आहे. अर्जुनाने सांगायचं जा नाही जमणार आपलं मी चाललो. अर्जुनाने इकडे तोंड फिरवावं, कृष्णाने असा वळसा घालावा आणि कान धरून अर्जुनाच्या पुढ्यात उभं राहावं. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. ज्ञानोबाराय म्हणतात असं वाटतं त्या अर्जुनाचं या कृष्णाला वेडच लागलं की काय. आणि काय वर्णन आहे.
या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्याई असेल या अर्जुनाची. या जगदीश्वराने प्रेमाचा इतका वर्षाव केला. एक दिवस अर्जुना करता सुभद्रा झालेत भगवान. स्वतःची सोन्याची द्वारका सोडून 13 वर्षे पांडवांच्या समवेत आहे. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, पण देवाचा नित्य सहवास आहे. भगवान म्हणतात त्यांच्या संगतीत राहणं यापेक्षा मला काही अपेक्षित नाही. नाथ महाराज म्हणाले देवा मग तुला जे आवडतं आता मला पण तेच आवडतं दुसऱ्या चरणात. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, घालू नको, घालू नको. नाथ महाराज म्हणाले काय पाहिजे. आता मलाही माहित नाही त्यांचं हे दुसऱ्या चरणात आहे मागणं. संत संग देई, संत संग देई. आपण वेगळी तयारी केली असती. अनेक प्रवाही घालू नको. काय पाहिजे नाथ महाराज तुम्हाला. नाथ महाराज म्हणाले संत संग देई, संत संग देई. देवाच्या काय कानात मळ झाला होता का. का हे दोनदा मागितले विठ्ठला. देवाच्या कानात मळ नाही, नाथांचं मन निर्मळ आहे. का संत संगती दोनदा म्हटलंय. द्विरुक्ती ही आदरात असते. आदर असेल तर दोनदा उच्चार केला जातो. या या असं म्हटलं जातं. या विठ्ठला. विनय असतो ना, विनयाच्या अभिव्यक्तीला शब्द वाढवावे लागतात आणि विनयाने मागणं मान्य होतं. एक जण कीर्तनाला निघाला. तो निघाल्यावर बायकोन त्याला अडवलं. चालले कुठं. तो म्हणतो सरावं नाही. ती सांगते रविवार आहे विठ्ठला. लोकांना टेन्शन आलं होतं. गटारी गुरुवारी आली आहे विठ्ठला. परमार्थ बिफोर टाइम करून घेतील का. पण बुधवारी सेट केली. ऐका नाही जायचं कीर्तनाला. ते नका जाऊ म्हटलंय मी. नाही जायचं. तो तू कोण सांगणारी. जाणार आपण. जाणार म्हणजे जाणार. ते नका जाऊ म्हटलं ना. ते म्हणते जाणार. शेवटी तिने मंत्र बदलला. नका न जाऊ थांबला विठ्ठला. द्विरुक्तीत विनय आहे, त्यात प्रेम आहे. नका न जाऊ म्हटलं की तो थांबतो ना. प्रेम सुख देई तसं संत संग देई. संत संग देई दोनदा आदरात द्विरुक्ती. दुसरं माझा ठामपणा म्हणजे किती वेळा विचारलं तरी माझं हेच मत असणार आहे. संत संग देई
संत संगती दोनदा म्हटलंय. आपलं म्हणणं ठाम आहे, बदललेलं नाही हे सांगत असताना. कारण दुबळ्या मनाच्या माणसाला त्याने जो निर्णय घेतला दुसऱ्या क्षणाला तो निर्णय तसा नको घ्यायला पाहिजे होता असं वाटत राहतं. विठ्ठला दोन बस जर लागलेले असले ना एकाच गावाला जायच्या, मग बघा आपली तऱ्हा. ज्या बसमध्ये चढतो ना त्या बसमध्ये चढल्यावर त्याला दुसऱ्या बसमधले सीट चांगले दिसतात. विठ्ठला तो उतरू का काय करू, उतरू का काय करू, त्याच्यात जातो का. तिथे गेल्यावर आणखी काहीतरी वेगळी पंचायत असते. नाथ महाराज म्हणतात आमची भूमिका, आमचं म्हणणं बदललेलंच नाही. संसारातली म्हणणी आपली किती बदलतात सांगा ना. तुम्ही जे सुखासाठी मागितलं आता दुःखाचं तेच कारण झालं का नाही, बोला. काय म्हणणं आहे तुमचं. 50 वर्षापूर्वी इथं लोक कीर्तन ऐकायला बसायचे तर त्यांना कुठं गरम होत होतं. आपलं घरी एसी आणलाय. विठ्ठल बरं माझी तर अजून पंचायत आहे. इकडून गरम हवा येते, इकडून गार हवा येते. विठ्ठला मला जर कोणी विचारलं की तुमच्या इथलं टेम्परेचर काय, मी सांगेन सँडविच. विठ्ठला हो हो ऐका, मला म्हणायचं काय, तात्पर्य भाव असा आहे की बदल नाही झाला पाहिजे. एकदा म्हटलं ना ते तसंच आपण पुन्हा ते सोडून जुन्या वाटेनं जाऊ लागतो. नको नको वाटतं, जे स्वीकारलंय तेच नाकारत निघतो आपण. किती वेळा सांगायचं आपल्याला. मी सोपं विचारतो. ज्या आईचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला तिचं दुःख काय. एवढ्या आया बसल्यात माझ्या, बोला. तुमचा मुलगा लग्नाचा झालाय, तुमचं दुःख काय. बरं एक तर कोणी जमवणारी माणसं फार नाहीत. बरं जी जास्त असायला पाहिजे ती कमी आहेत आणि जी कमी असायला पाहिजे ती जास्त आहेत. म्हणजे मोडणारी जास्त आहेत. मागून पण पाठिंबा आहे आम्हाला, बाहेरून पाठिंबा. तुम्हाला सांगतो, एकाला एक नातेवाईक भेटला आणि तो याला बोलला, का रे साखरपुडा झाला तुम्ही सांगला पण नाही. हा बोलला तुला सांगला असता तर जाऊ तो पण झाला नसता. विठ्ठला काय अवदसा सुचली समाजाला कळतच नाही. आमचं ते भाटलेलं कीर्तन होतं, मी फेटा बांधायला लागलो, ती पोरं आली म्हणाली महाराज तवरा त्या कीर्तनानं सांगा का खोट्या चौकशा सांगून लग्न मोडू नका. कुठे गेले श्यामभाऊ. विठ्ठला भूमिका बदलते. आपल्या मुलाचं लग्न व्हावं त्याच्याशिवाय सुख नाही. कोणाचं म्हणणं आहे. जिचा मुलगा लग्न झाला तिचं, त्या मुलाचं लग्न झाल्यावर 6 महिन्यांनी जाऊन तिला विचारा तुझं दुःख काय. मी हसायला नाही सांगितलं, तुम्हाला उत्तर द्यायला सांगितलंय. इतका सिरियस मुद्दा आहे हा. काय फरक पडतो सांगू. फक्त अनुस्वार जागा बदलतो. जी आधी म्हणायची ना कसं जमल, ती म्हणते आता कसं जमलं. विठ्ठल मला म्हणायचं तात्पर्याने इतकंच आहे की ज्याबद्दल तुम्ही अनुकूल होतात दुसऱ्या क्षणाला त्याच्याबद्दल विरोधात गेला. तुम्ही नको म्हटलं, तुम्ही नको म्हटलं, नाही म्हटलंय, पण महाराज म्हणतात आता नंतर माझं हेच म्हणणं आहे, संत संगती संत संगती. दुसरं माझा प्रपंचही छान झाला पाहिजे, माझा परमार्थही छान झाला पाहिजे. चांगल्या परमार्थाला संत लागतात हे तुम्हाला माहिती आहे श्रोत्यांनो, पण चांगल्या संसाराला जास्त गरज आहे संताची हे कुठं माहिती आपल्याला. तुम्ही जे जीवन जगता ते छान जगण्यासाठी नका तुम्ही कुठल्या महाराजाला वेळ देऊ, कुठं तिकडं धावपळ करू, पण रोज ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचल्या तर संसार सुद्धा तुमचा छान होईल. हे केलंच पाहिजे. वस्तू वापरायची आहे ना तर त्याच्या हाताळणीचं शास्त्र आपल्याला माहीत असलंच पाहिजे. हो आपल्याला माहीत असलं. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय मोठं बाड आणि ग्रंथ नाही आहे. आपलं जगणं कसं सोपं करावं याची माहिती देणारा तो ग्रंथ आहे. विठ्ठला संत जर असले तर संसार आनंदाचा होतो. श्रोते आनंदाचा होतो. सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला राम लक्ष्मण वनवासाला गेले तेव्हा भरत शत्रुघ्न कुठे होते. पळती झाडं पाहायला गेलती. हा असू द्या.
मग आता राम लक्ष्मण कुठे आहे? वनवासात. भरत शत्रुघ्न कुठे आहे? मामाच्या गावाला. दशरथ राजा स्वर्गाला. म्हणजे अयोध्येत आता कोण कोण राहिलं? राजघराण्यातलं कौसल्या, सुमित्रा, कैकयी, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला. किती जणी राहिल्या? फक्त 6 जणी स्त्रिया अयोध्येच्या नगरात साम्राज्यात आहेत. एकही पुरुष अयोध्यात नाही आहे. एखादं राज्य ताब्यात घ्यायचं असेल तर राजकारणाच्या दृष्टीने हा सुमुहूर्त असतो, ज्या वेळेला तिथले योद्धे तयार नसतात. मग जावं आणि अख्खं राज्य ताब्यात घ्यावं. श्रोते हो, जर दशरथ राजा स्वर्गवासी झालाय, राम लक्ष्मण वनवासाला, भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला, आणि फक्त 6 बायका ज्या घरात आहेत, तरी पण त्या साम्राज्याकडे कोणी वाकडी नजर पाहत नाही, करत नाही. काय कारण? सगळा कारभार कुलगुरू वशिष्ठ सांभाळत होते. विठ्ठला तुमच्या घराचा कणा संत आहेत, आणि ज्याच्या घराचा कणा संत आहे ना, त्याला कणाचं काही कामच नाही. आता बोलू नका, कणाला पाहिजे संत. विठ्ठला प्रपंच चांगला होतो संतांच्या सहवासात राहा. परमार्थ चांगला होतो. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संत संग देई, संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको. श्रोतेहो, संघ फार महत्वाचा आहे. सध्या सगळे पॅरेंट्स चिंतेत आहेत आपल्या मुलांच्या बाबतीत. पालक चिंतेत आहे. त्याला सतत टेन्शन. चुकीच्या मुलाची संगत मिळते का? त्याने आपलं पोरग बिघडतं का? वाईट संघ लागतो का? म्हणजे शेवटी सांभाळावा काय लागतो? संघ. मला पालकांना एकच सांगायचं आहे की आपल्याला आपल्या मुलाबद्दल फार काळजी असेल. तुम्ही जर सारखं त्याला टॉर्चर केलं तर तो तुम्हाला शत्रू मानेल. त्याला सारखे आरडत ओरडत बसले तर जमणार नाही. तुम्ही एक काम करा, त्याच्यासाठी नका त्याला दरवर्षी महाबळेश्वरला नेऊ, नका मॉलला नेऊ, नका त्याला फार काही देऊ, पण एक चांगला मित्र तुम्ही त्याला आता उपलब्ध करून द्या. आपली मुलगी शाळेत कॉलेजला जाते ना, एक चांगली मैत्रीण तिला मिळेल कशी याची काळजी घ्या. फातिमांपासून सावधान. विठ्ठला एक चांगला मित्र तुम्ही त्याला द्या आणि तुम्ही निश्चिंत व्हा. मग तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. का बरं? कारण माणसाच्या जीवनाची, जगण्याची सगळी जडणघडण संगतीवर आहे. हे सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे की नाही? तुम्ही सगळ्यांनी आपल्या मुलांना हा उपदेश दिलाय की नाही? चांगल्यांची संगत धरा. भले संध्याकाळी आपण कोणाबरोबर पण बसायला असतो, तो भाग वेगळा. विठ्ठल कोणता बाप मुलाला सांगतो का दारू पीत जा? मग हे सांगणाऱ्यांनी न सांगता पिली तर किती बरं होईल? न पिता सांगितलं तर किती बरं होईल? हा विचार तर सहज आहे ना. मग चांगला सहवास आपल्याला आपोआप चांगलं घडवतो. मी संतांच्या संगतीत आलो की संतांसारखा होणार आहे. एक उदाहरण आहे. पावसाचा थेंब पडतो. पावसाचा थेंब पडतो. तो थेंब एक पडला तापलेल्या लोखंडावर, दुसरा थेंब पडला कमळाच्या पानावर, आणि तिसरा थेंब पडला स्वाती नक्षत्राच्या काळात शिंपल्यात. पडलेले सगळे पावसाचे थेंब एकाच रेशन कार्डावरचे आहेत, एकाच घरातले आहेत, एकाच ढगातले आहेत. काय काय झालं हो तिघांचं? जो थेंब तापलेल्या लोखंडावर पडला त्याचं काय झालं? संपला तो. जो थेंब कमळाच्या पानावर पडला काही काळ राहिला, पण जेवढे काळ राहिला तोपर्यंत चमचम करत होता. आणि जो पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्राच्या काळात शिंपल्यात पडला त्याचं काय झालं? पतन उद्धार संगाचा महिमा, उद्धार संगाचा महिमा, त्यजावे अधम संत सेवी, त्यजावे अधम संत सेवी. संगाचा महिमा, संगाचा महिमा,
दिवशीच्या कीर्तनात येऊन गेलं असेल. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. आमचं काय होणार सहवासात सांगतो तुम्हाला. आषाढी वारीत आपण जातो. भजन कोणाकडून व्यवस्थित होतं? जो भजन्यांच्या बरोबर चालतो त्याच. जो भोजन्यांच्या बरोबर आडनावाची नाही हा, तो नुसतं याला सांगतो दिंडी चालतच नाही. इथं चहा भारी भेटते, तिथली मिसळ भारी आहे. समजायचं चुकीच्या माणसात मिसळला. विठ्ठला मला म्हणायचं इतकंच आहे. अहो एवढंच काय, आत्ता डेमो करता तुम्ही. कीर्तन संपल्यावर लगेच कीर्तन संपल्यावर आपण घरी जातो ना, घरी जाताना सुद्धा कोणत्या माणसाबरोबर आपण घरी जातो ना तसे आपण घरी जातो. जर एखादा सज्जन भेटला ना तर तो म्हणेल महाराजांनी किती छान चरित्र सांगितलं, नाथांचं काय चरित्र आहे, आपण ते चरित्र ऐकत ऐकत जाऊ. आणि जर चुकीचा माणूस भेटला तर तुला साबुदाणा वडा नाही भेटला ना विठाला, असं वाटतं याला हावडाला नेऊन ठेवावा. हा वडा सांगत बसला. म्हणजे किती साधी गोष्ट आहे ना, किती साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण ज्यांच्या सोबत चालतो ना त्यावरून ठरतं आपल्या कटकटी वाढणार का मिटणार की काय होणार काय. आम्ही संत संघात आलो की आम्ही निश्चिंत असतो. उजळले भाग्याता अवघी चिंता संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. महाराज म्हणाले काहीच नको, फक्त संतांचा संग दे. संग संताचा करिता बरवा, संग संताचा करिता बरवा. उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. पंत तो सुपंत चालावा. काय वर्णन करावं, सत्संगाचा महिमा काय सांगावा महाराज. संत आपल्याला काय नाही देत त्याचं उत्तम उदाहरण मी तुमच्या पुढ्यात आहे. नाथ मंदिरात मारुती मामा आता समाधीस्थ आहेत. त्यांनी मला एकदा सांगितलं तू काशीला जा शास्त्री होऊन ये. मी त्याला म्हटलं नको, काहीच नाही झालो तर इतका अहंकार आहे, शास्त्री झाल्यावर किती व्हायचा विठाला. आता मी अशास्त्रीय आहे तोच बरा आहे. तुम्हाला माझा कंटाळा आला असेल तर तसं सांगा, मी उद्यापासून यायचा बंद होतो. मामा काही म्हणाले नाही, पण त्याच्यानंतर मी त्यांच्या जवळ जात राहिलो. मामा प्रसादाला मला सोबत बसवायचे. त्यांनी स्वतःचे 4 दात दगडाने पाडले होते, कारण भाऊराया म्हणजे भिवंडीचं ऐश्वर्य होतं, राजे होते ते. म्युन्सिपाल्टी त्यांच्याकडून उसने पैसे घेऊन कामगारांचा पगार द्यायची. भजन झोपडीत नाही जन्माला आलंय, राजवाड्यात जन्माला आलंय. मग इतक्या श्रीमंत साधूची सेवा करतो. एखाद्या मुलीने पसंत केलं तर विवाह करून संसार करावा लागेल आणि सेवा अंतरेल म्हणून एक दगड उचलला आणि तोंडावर मारला. आपण कुरूप राहिलो की आपल्याकडे कोणी बघणारच नाही, म्हणून त्यांनी दात पाडले होते. आणि ते जेवण जेवायचे ना तर ते असे चोखायचे, फक्त चावता येत नव्हतं, दातच नव्हते. आणि ते तो प्रसाद चोखायचे आणि चोखून झाला की माझ्या पानात ठेवायचे. असा मी 10 वर्षे त्यांचा उष्टा प्रसाद खाल्ला. 10 वर्षांनी ते मला म्हणाले आता तू काशीला नाही गेला तरी चालेल विठाला. श्रोतेहो मला काय म्हणायचंय, हे आपलं नाही, आपण त्यांच्या सहवासात गेलो की जबाबदारी त्यांची आहे. नाथ महाराज म्हणतात अनेक प्रवाही घालू नको. मला दुसऱ्या प्रवाहात घालू नको, दुसरीकडे पाठवू नको, दुसरीकडे जाऊ देऊ नको, किंवा माझ्या मनात अन्य काही येऊ देऊ नको. माणसं मागताना कशा कशा संबंधाने मागतात. नाशिवंत आटी प्रिया पुत्र बीज ज्याचा शिण तेची फळ. आपण कशा कशाबद्दल मागतो. एक तर आपण शरीराबद्दल मागतो, काय आरोग्य नीट पाहिजे, मी दिसायला व्यवस्थित पाहिजे, सुस्वरूप पाहिजे, सुंदर पाहिजे. तर याच्यात गुंतवू नको. का तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवास वेआटी पाडी. आता तारुण्यामध्ये किती गोबरे गुलाबी गाल असले तरी म्हातारपण आलं की खोबऱ्याच्या वाट्याला येणार, हे सगळं निघून जाणार आहे. त्याच्यामुळे असताना घमेंड करायची नाही. भगवंता तू दिलेला हा प्रसाद आहे, यापेक्षा आणखी काही नाही. श्रोते हो, आपण चांगलं असणं बरोबर आहे, पण एखादा दुर्बल असेल तर त्याच्याकडे तुच्छतेने बघणं पाप आहे, त्याचा धिक्कार करणं. तुम्ही श्रीमंत आहात पण तो गरीब आहे म्हणून त्याच्यासमोर तुमच्या श्रीमंतीला मिरवू नका.
तुम्ही थोडं त्याच्यासारखं जगून त्याला धीर द्या विठ्ठला. म्हणून मला त्यात घालू नको, मला अन्य काहीच करू नको, मला फक्त सत्संग पाहिजे. देव म्हणाले, नाथ महाराज सत्संग काय सोपा असतो का? सगळं मिळतं पण ते मिळत नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. सत्संग सहज मिळत नाही. नारद मुनी भक्ती सूत्रात म्हणतात, महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. सत्संग मिळाला तर तो फार दुर्लभ आहे, लवकर मिळतच नाही. त्यामुळे मिळाल्यावर सोडायचा नाही. महादेवाने उगाच घड्याळ नाही बंद केलं विठ्ठल. महादेवाला किती कीर्तन ऐकू मी तुम्हाला, किती आवडतं ते काय सांगू. एक प्रमाण ऐकून ठेवा. चरणीचे रज वंदी शुळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. जेव्हा इथलं कीर्तन संपतं, भजन संपतं, तुम्ही सगळे निघून जाता ना, तेव्हा वडघरचा तो महादेव तिथून इथं येतो आणि हे सगळे जे टाळकरी जिथं नाचलेत तिथं असा हात फिरवतो. त्या हाताला जेवढी धूळ लागेल ती स्वतःच्या मस्तकाला लावतो, कारण माझ्या प्रभूच्या कीर्तनात नाचलेल्या लोकांच्या पायाची माती आहे विठ्ठला. त्यामुळं माती इतकी महत्वाची, आपले पाय किती महत्वाचे आहेत. ऐका श्रोते हो, मग सत्संग दुर्लभ आहे, अत्यंत कठीण आहे. मिळाला तर आवडेलच असं काही नाही, कारण सध्या लोक स्तुती प्रधान झालीत. आपल्याला चांगला बोलेल तोच माणूस चांगला. सत्य सांगलं तर, खरं बोललं तर, खरं बोललं तर हा विठ्ठला विठ्ठला. आता तर काळ इतका बदलला, एखादा कीर्तनकार जर म्हणाला ना माळा घाला, तर महाराज बदला विठ्ठला. त्याच्यामुळे आम्हाला बदललं की समजून जातो का झालं हे विठ्ठला विठ्ठला. पण संतांचं तसं नाहीये. संत महात्म्यांचा आग्रह तुम्ही असं असलंच पाहिजे आणि ते आपल्याला तसं घडवतात, कळतही नाही. पण महाराज म्हणतात तो सत्संग दुर्लभ आहे. तुम्ही तर म्हणता मला कायम संत संग पाहिजे, एवढा मिळणार नाही. नाथ महाराज म्हणाले, देवा तेवढा नसू दे, क्षणभर नाही, क्षणभर अर्ध्या क्षणाचा जरी सत्संग मिळाला ना तरी मी समाधानी आहे. देव म्हणू लागले, मी तुमच्या घरी 36 वर्षे सेवा केली आणि तुम्ही म्हणता मला अर्ध्या क्षणाचा सत्संग पुरे. नाथ महाराज म्हणाले, देवा अर्ध्या क्षणाचा सत्संग काय करतो तुला माहित आहे का? अर्ध क्षण गणता, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती. अर्ध क्षण गणता, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती. अर्ध क्षण गणता, अर्ध क्षण गणता, अर्ध क्षण गणता. संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती. अर्ध क्षण गणता, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती. अर्ध क्षण गणता. केने होय शांती महत्वापा, केने होय शांती महत्वापा, केने होय शांती महत्वापा, केने होय शांती महत्वापा. संत संग देई, 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 संत संग देई. केने होय शांती महत्वापा,
संत संग देई संत संरक्षण देता संताचे संगती तेने होय शांती जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी करुविनवनी पयपशी करुविनवनी पयपशी संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही अनेक की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के मिले सुर में तुम्हारा Go
अनेक प्रवाही घालू नको. महाराज म्हणतात नको कुठे नेऊ मला. कुठे नेशील? सत्संगात ठेव. किती वेळ असेल? अर्धक्षण घडता संताची संगती, तेणे होय शांती महत्पापा. श्रोत्यो, सरळ गणित आहे. वाईटाचा संग थोडासा घडला तर बिघाड झाल्याशिवाय राहतो का? नाही, बिघाड होतोच. मग जर चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टीचा प्रभाव पडत असेल तर मग चांगल्या गोष्टीचा प्रभाव पडणार नाही का? सकारात्मक विचार करा ना. रक्तगट कोणताही असो, आपण बी पॉझिटिव्ह, तसे आपण बी पॉझिटिव्हच आहोत. वाईटाचा प्रभाव होतो तर चांगल्याचा प्रभाव होतच असेल ना. एवढं कीर्तन ऐकलंय, 98 वर्षे झालीत, काहीतरी चांगलं. मला एक जण म्हणाला, आवरी कीर्तना होतात तरी लोकापा कशी. लोक मोकळेपणाने बोलतात आणि मी पण अगदी मोकळेपणाने ऐकतो. आपला सगळा कार्यक्रमच मोकळा आहे. तो म्हणाला एवढे सप्ते होतात तरी लोक अशी. मी त्याला म्हटलं एवढे सप्ते होतात तरी अशी, सप्ते नसते तर कशी. माणूस देव होतो स्वप्न आहे, पण आज सप्त्यामुळेच माणूस माणूस आहे. यापेक्षा वेगळं. मला आपलं परक कळतं हे सप्त्यांनी कीर्तनाने शिकवलं म्हणूनच ना. म्हणून आजही भारतात सगळ्यात सुरक्षित राज्य राहायला जर कोणतं असेल, कोणतं मानलं जातं तर ते महाराष्ट्र आहे. का? महाराष्ट्र जेव्हा संतांच्या सोबत असतो तेव्हा तो छान असतो. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांनी असंच करावं. विठ्ठला निबिड हल्ला होतो म्हणून म्हटलं ऐका, थोडासा सत्संग आपल्याला परिणाम मिळणार. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय. नुसता किती सत्संग नाही, कसाही सत्संग होऊ द्या, काम करेल. वाल्या कोळ्यांनी नारदांचं पूजन ठेवलं होतं ना घरी रस्त्यात. तुमचा शाल सत्कार देऊ, तो तलवार घेऊन मारायला धावला होता. काढा पैसे काय आहेत ते. नारदांनी विनात त्याच्या गळ्यात दिला, घे. तो म्हणाला मी वडगरला सप्त्याला आलेलो नाही. ते म्हणाले तुला धन पाहिजे ना, मग हे जे मी तुला दिलंय, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. निधन झाल्यानंतर येणार पण हे धन आहे ना. कर्ण भजन चाचपून पाहिलं, कुठं काही ठेवलंय का पाहू, काही सापडलं नाही. पुढे संवाद झाला आणि त्या वाल्याला तो सहवास फळला. परिणाम काय झाला? अंगावर मुंग्यांनी वारुळ केलं पण तरी भजन सुटलं नाही महाराज. आणि परिणाम इतकं मोठा झाला, ज्याला राम म्हणता येत नव्हतं त्याच्या पुढे रामाला काही म्हणता येत नाही. आता बोलीला वाल्मिक तैसेची करीन. हा जो बदल आहे ना, या बदलाच्या मध्ये परिणामकारक प्रक्रिया कोणती? अर्धक्षणाचा सत्संग आहे. माऊली काय उदाहरण देते माहितीये? एकदा सगळ्या कुऱ्हाडींनी युनियन बनवली. कुऱ्हाडींना ते फार जमतं. विठ्ठला काय युनियन बनवली? युनियन अशी बनवली, आपल्या जातीला धोका येतो परिसापासून. का? परिसाचा जर लोखंडाला स्पर्श झाला तर लोखंडाचं काय होतं? सोनं. म्हणजे यांचे आमदार गेले. आपल्या लोखंडाला धोका कोणापासून आहे? परिसापासून. मग आपण एक काम करू, परिसच संपून टाकू ना. मग त्यातल्या एका मेन कुऱ्हाडीने विडा उचलला. ती म्हणते आपण ते काम करू. ती कुऱ्हाड निघाली परिसाला शोधायला. परीस सापडला. तो त्याच्या जगाचं सोनं करायचं काम त्याच्या वाट्याला. तो का बसतो का? महाराज, त्या सोनं करणाऱ्या परिसाजवळ ती कुऱ्हाड गेली आणि त्या कुऱ्हाडीने सगळी ताकद एकवटली आणि त्या परिसावर घाव घातला. काय झालं? परिसाचं काय झालं ते नंतर राहू द्या, पण ज्या क्षणी ती कुऱ्हाड परिसाला लागली त्या क्षणाला परिसाचं काही व्हायच्या आधीच कुऱ्हाडीच्या त्या लोखंडाचं सोनं झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, की जे मिळते न प्रसंगी सोन्याची होईल. त्या परिसाला तोडण्याच्या निमित्ताने कुऱ्हाड जवळ गेली तरी तिचं सोनं झालं. याला म्हणतात अर्धक्षण घडता. अर्ध्या क्षणाचं. आणि तेवढंच असतं.
माऊलीचं वारीत आपण दर्शन घेतो, समाधीवर डोकं टेकायला किती वेळ मिळतो? अर्ध क्षण. विठ्ठला त्याने काय होईल? तेने होय शांती महत्पापा. पाप नष्ट होईल, जे आपल्या आयुष्यातून झालंच पाहिजे. पाप घटलं पाहिजे आणि पुण्य भेटलं पाहिजे. कारण पाप माणसाला चांगल्या गोष्टीपासून दूर ठेवतं. आता ज्या आपल्या डोळ्याच्या पापण्या जड होत चालल्यात ना, ह्या पापण्या नाही, ह्या पापण्या आहेत. विठ्ठला मी पापण्याच म्हटलंय. पळून गेली झोप होते पाप आडते. मग हे सगळं पाप निघून गेलं की उरलं फक्त पुण्य. आणि आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कशाने मिळतात? पुण्याने. बंगल्यावर लिहिता का नाही? अहो, एकाने गाडीवर लिहिलं होतं, चुलत काकाची पुण्याई. म्हटलं हा नवीन फॉर्म्युला दिसतो. मी त्याला ओव्हरटेक केलं आणि अडवलं. म्हणजे काय हे चुलत काकाची पुण्याई काय? आजोबाची पुण्याई, आजीची पुण्याई हे सगळं माहीत होतं. हे चुलत काकाची पुण्याई काय? त्याने सांगितलं, महाराज आमच्या चुलत काकाला पोरबाळ नाही. म्हटलं मग? त्यांनी आम्हाला मांडीवर घेतलंय, म्हणजे दत्तक घेतलंय. म्हटलं मग? आम्ही त्याचा एक तुकडा ऐकला आणि ही गाडी घेतली. चुलत काकाची पुण्याई. विठ्ठला आम्ही एकादशीला कीर्तन ऐकतोय, घरी जाताना म्हटलं पाहिजे ना काय, की काहीतरी कुठल्या तरी जन्माची काय आहे? पुण्याई आहे. भले माळ लगेच घालावी इतकी नसेल, पण ही वाक्य ऐकण्या इतकी तरी आहे ना. अजून 2 वर्षे पडलीत आपल्याला. विठ्ठला म्हणून सगळी पाप नष्ट होतील सत्संगात आल्यानंतर. पाप उरत नाही. पाप ताप दैन्य जाय उठावटी, झालिया भेटी हरिदासांची. पाप ताप दैन्य जाय म्हणजे मग तुम्हाला सत्संगच पाहिजे, दुसरं काहीच नको. मग ते संसारातलं महाराज म्हणतात त्याच्यात मला फार रस नाही. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे. प्रपंच होत राहणार आहे हो, पण परमार्थ करावा लागेल. लक्षात घ्या, आपण निघून गेलं तरी आपल्या मुलीचं लग्न होणार आहे, पण आपण नाही केलं तर आपलं भजन नाही होणार. हे पक्क लक्षात ठेवा. आपण म्हणतो पोरांना, खरं मी आहे म्हणून ठीक आहे, मी गेल्यावर तुझा कसा होल. तो पोऱ्या एक दिवस होल अँड सोल बोलतो. बघ कसा होल, तू जाऊनच पहा काय राहिलं याचं. सगळं नीट. काय तो एक कवी म्हणतो ना, जनपळभर म्हणतील म्हणू नका, जाऊ द्या. हाय हाय. मग तू जाता राहील कार्य काय. वारे वाहतील, ढग बरसतील, सगळं चालणार आहे. जाऊन फक्त आपण बसणार. तेव्हा देव विचारील, वडगरला जन्माला घातला होता, देवळान गेलता का नाही? विठ्ठला आता कसं आपल्याला कॉलर हात लावून सांगता येईल, मीच होतो तो श्रावणात शुद्ध एकादशीच्या कीर्तनाला. मी बसलो होतो, अख्खं कीर्तन ऐकलं होतं. भले त्यातलं किती ऐकलं होतं हा प्रश्न आहे, पण कीर्तन मात्र मी ऐकलं होतं. याचा अर्थ ह्या गोष्टी आपल्याला आत्ता करायच्या आहेत. मला काय म्हणायचं आहे, जे होणारच आहे ते तर कराच, पण जे आपण केल्याशिवाय होणारच नाही ते आपण पहिलं करा. कधीतरी विचारा ना, क्वेश्चन टू सेल्फ, मी का जन्माला आलोय? मी काय फक्त मुलाचा बाप आहे का? मी काय फक्त बायकोचा नवरा आहे का? मी काय फक्त नातवाचा आजोबा आहे का? मी देवाचा कोणीच नाही आहे का? मग ते म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या, माझी काही कर्तव्य, माझं काही कर्म. बरं, देवाचं केल्यावर आनंद किती असतो. हां, सप्त्याच्या पंक्तीला नुसता चना डाळ बटाटा, ते तर ब्रँड अँबॅसेडर आहे आपण. पण किती छान म्हणतात लोक, वा 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 आम्ही जेवलो. हा, तो पण पंक्तीत फिरतो, वाडा वाडा द्या घ्या घ्या. छान असतं की नाही? त्याचा सत्कार पण असतो नंतर. बरं, भाजी इतकी छान होते, मला खरं सांगा, घरी तशी टेस्ट येते का? येते? नाही नाही, फक्त तुमचा बटाट्यावर सध्या का राग आहे काय माहिती. कारण ती चना डाळ त्या दिवशी मला मशरूम सोबत दिसली. विठ्ठला त्यांचा जुना संसारच बरा आहे. मला काय म्हणायचं आहे, मग प्रपंचात साधं केलं तरी बरं वाटतं की नाही? परमार्थात साधं केलं तरी बरं वाटतं. प्रपंचात तसं नाही. किती केल्यानंतर दुःख आहे. मला फक्त परमार्थ हातात द्या. देव जेव्हा नाही म्हणू लागला
तेव्हा तुकाराम महाराजांनी आपलं वेटो वापरला, आपलं कार्ड दाखवलं. तू काय नाही म्हणतो, मी कोणाचा आहे तो तर पहा. लक्षात घ्या, प्रपंचामध्ये मी धनाचा आहे, मी मानाचा आहे असं सांगावं, आणि परमार्थामध्ये मी गुरुचा आहे, मी देवाचा आहे असं सांगावं. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापाशी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. खरं तर कीर्तनाच्या निमित्ताने आम्ही सर्वदूर फिरत असतो, पण तुमच्या सगळ्या श्रोत्यांवरून जीव ओवाळून टाकावा असं वाटतो. का? तुमचं उत्सवावर प्रेम आहे म्हणून आमचं तुमच्यावर प्रेम आहे. देवाचा उत्सव कसा करावा, आणखी काय करावं, आणखी काय करावं हे सतत वाटलं पाहिजे. भिवंडीला ज्या भाऊरायांची समाधी आहे त्यांचं एक वाक्य आहे, तुम्ही देवाला सजवा, देव तुम्हाला सजवील. मी तर म्हणतो तुम्ही तर देवाला सजवा, तो सजवील म्हणून नाही, तुम्हाला त्यांनी सजवलंय म्हणून तुम्ही त्याला सजवा. अशी सेवा आपल्याकडून घडते. या वडघर ग्रामस्थांना द्यावी तितकी धन्यता थोडी. फक्त 2 सूचना करतो. आपलं संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय कार्यान्वित झालं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये मुलांना तिथं कीर्तनं शिकवली जातात. आपल्या घरातला धर्मप्रसारक असला पाहिजे, कारण हे धर्म सांगायचे कोणी. आपण नुसते सगळ्या इतर प्रांतात घातले, पण कीर्तनकार झाला पाहिजे. भले तो लाडका होईल ना होईल, पण तो कीर्तनकार तर झाला पाहिजे ना. धर्माच्या प्रसाराचं काम त्यांनी केलं. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, तो 10 इंजिनियरना भारी आहे, जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे. त्यासाठी आपण आपल्या बालकांना तिथपर्यंत पोहोचवा. आणि दुसरं, जगभरात भगवंताचा विचार दुमदुमला पाहिजे. यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये परदेशातली आपली यावेळची कृष्णकथा व्हिएतनाम या देशामध्ये आहे. जवळपास यादी झाली, 1-2 नावं फक्त शिल्लक राहिली आहेत. 40 जणांचा समूह घेऊन आपण तिथल्या देशातलं दर्शन, सगळं मॅनेजमेंट विना वर्ल्डकडे आहे, जी भारतातली एक टॉपमोस्ट टुरिस्ट कंपनी आहे. त्यामुळे अगदी रॉयल ट्रीटमेंट असते, आपण त्याचा लाभ घेऊ शकता. आणि ज्यांना आत्ता त्यात यायचं नसेल त्यांनी मार्च-एप्रिल दरम्यान आपली नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये रामकथा आहे, जिथं आपण शेवटचा गाव म्हणतो पृथ्वीवरचा, नॉर्दर्न सर्कल असं ज्याला म्हटलं जातं, त्या शेवटच्या गावामध्ये आपल्याला ध्रुवचरित्र सांगायचं आहे. कारण त्याला उत्तर ध्रुव म्हणतात ना, आपण ध्रुव तारा उत्तरेला शोधतो, असा एक सुंदरसा उपक्रम आहे. तो 8 दिवसांचा प्रवास आपला असणार आहे. तिथलं ते सुंदर असा तो देश, निसर्ग आपल्याला पाहता येईल आणि रामकथाही श्रवण करता येईल. ही 2 निमंत्रणं आपल्या पुढ्यात ठेवतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा गावकऱ्यांना खूप धन्यवाद आणि शताब्दी महोत्सव मंदिर या सगळ्या सेवेकरता खूप शुभेच्छा. आमचे तेजस महाराज, चेतन महाराज, काय सुंदर वादन आहे हो, सुंदर वादन आहे. आपल्याला ही सहज उपलब्ध होतात, फक्त त्यांना सहज समजू नये, कारण ही महाराष्ट्रातली ख्यातनाम जोडगोळी. नाही तर मग आपलाच आहे तो, असा करून काम काढाल नाही तर, पण तुम्ही तसं करणार नाही याची मला खात्री आहे. आमचे सुनील महाराज कारिवलीचे फार गोड कीर्तन 7 या परिसरात करतात. नाथ मंदिरातही त्यांची सेवा असते. आमचे दहीभाते महाराज, मागे पुढे उभा मंगेश महाराज, आपण सर्व श्रोते आतले बाहेरचे या सगळ्यांच्या हृदयातल्या कृष्ण भक्तीला प्रणाम करतो. आणि महादेवाने आमच्या आसण्याचा एवढा उष्मा सहन करून त्याच्या शीतलतेची अपेक्षा बाजूला ठेवून आपलं हे कीर्तन श्रवण केलं. त्या महादेवाला विनंती आहे, तू जसा देव नाही महादेव आहे, तसं आमचं मंदिर नाही महामंदिर करून दे. हे तुझ्याच चरणी हा केलेला नवस आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले